नमस्कार. स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक. समोशाच्या पारीप्रमाणे अगदी खुसखुशीत होणारी पारी आणि हे खुसखुशीत मोदक कसे बनवायचे हे बघण्यासाठी झटपट किचनमध्ये जाऊया आणि फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका भांड्यामध्ये इथे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे मी. यामध्ये साधारण 11 मोदक बनवून तयार होतात मीडियम साईजचे. आता या मैद्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर यामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत. इथे तूप मी गरम केलेलं नाहीये, नॉर्मल टेम्परेचरचं तूप आहे हे आपलं, रूम टेम्परेचरचं. आता मीठ आणि तूप हे पिठाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया. याची कणिक भिजवणार आहोत. पाणी नॉर्मल वापरलेलं आहे मी. तर इथे मोदकांसाठी मी जे सारण वापरणार आहे तर त्याचा एक व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे चॅनलवरती. तर त्यामुळे सारण कसं बनवायचं हे आता मी तुम्हाला दाखवणार नाहीये. त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आपल्याला कणिक सैलसर न भिजवता थोडीशी घट्ट भिजवायची आहे, जेणेकरून पारी लाटताना अगदी कमीत कमी पीठ आपल्याला लावायला लागेल. तर तुम्ही बघू शकता इथे पारीसाठी आपली कणिक भिजवून झालेली आहे. तर आता इथे अगदी थोडेसे म्हणजे पाव चमचापेक्षाही कमी तूप घेऊन आपण एकदा कणकेला लावून घेणार आहोत. आता इथे कणकेवरती झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटे तसंच झाकून ठेवणार आहोत हे पीठ. साधारण 10 मिनिटे झालेली आहे. कणकेचा गोळा मी परत एकदा मळून घेतलाय आणि सारण पण आता इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण मोदक बनवायची तयारी करूया. आता इथे आपण कणकेचा छोटासा गोळा घेतलाय, व्यवस्थित त्याला गोल मळून आणि एक पिठामध्ये थोडंसं हलकंसं बुडवून घेणार आहोत आपण आणि याची आता पारी लाटून घेऊया. याची पारी लाटताना एकदम पातळ पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला. अगदी करंजीची जेव्हा आपण पारी लाटतो त्याहीपेक्षा पातळ याची पारी बनवून घ्यायची आहे. तुम्ही आता बघू शकता इथे अगदी पातळ अशी आपली पारी तयार झालेली आहे. तर आता इथे हे सारण आहे, आपण पारी हातावर घेतलेली आणि आता यामध्ये हलकंसं हाताला थोडंसं पीठ लावून घेतलं म्हणजे चिकटणार नाही. आणि यामध्ये तुम्हाला जेवढ्या साईजचा मोदक हवा तितकं सारण तुम्ही भरायचं आहे. आता याला अगदी छान अशा छोट्या छोट्या पाकळ्या बनवायच्या आहेत. आता यामध्ये मी अजून थोडंसं सारण भरणार आहे, जेणेकरून मोदक आतून पोकळ राहणार नाही. तुम्हाला जर सारण कमी भरायचं असेल तर तुम्ही थोडीशी लहान पारी लाटायची, जेणेकरून मोदकची साईज थोडी लहान होईल. आणि आता याप्रमाणे सर्व पाकळ्या अगदी जवळ घेऊन व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे मोदक आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी मोदक बनवलेला आहे. तर याप्रमाणेच आपण इतर सर्व मोदक बनवून घेणार आहोत. इथे मोदकांसाठी आपण ओल्या नारळापासून सारण बनवलेलं आहे आणि हे सारण हवाबंद डब्यात जर ठेवलं तर फ्रीजमध्ये साधारण 8 दिवस अगदी छान टिकते. तर तुम्ही इथे बघू शकता अर्धी वाटी पिठामध्ये आपले इथे मीडियम साईजचे 11 मोदक तयार झालेले आहेत. मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे खाली मोदकांच्या खाली, जेणेकरून ते तळाला चिकटून बसणार नाहीत. इथे आपला अगदी एक छोटासा पिठाचा गोळा उरलेला आहे त्यातनं. तर आता आपण हे मोदक तळून घेऊया. तर आता आपलं इथं तेल तापलेलं आहे. आपण तेल खूप जास्त कडकडीत नाही तापवायचे, तेल नॉर्मल तापलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण एक एक करून सर्व मोदक सोडणार आहोत आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. जेव्हा तेल तापतं त्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण मोदक तळायचे. अगदी लो हीटवरती मोदक तळायचे, जेणेकरून ते मोदक अगदी छान खुसखुशीत होतात आणि कच्चेही राहत नाहीत पारी आणि अजिबात मऊ देखील पडत नाही. तर अधूनमधून आपल्याला मोदक अगदी हलक्या हाताने हलवायचे आहेत, जेणेकरून ते
कुठल्या साईडने तुटणार देखील नाही आणि कच्चे देखील राहणार नाहीत। तर याचप्रमाणे हलकसं गोल्डन ब्राऊन कलरवरती आपण हे सर्व मोदक तळून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपले सर्व मोदक इथे तळून तयार झालेले आहेत। तर तुम्हाला हे मोदक कसे वाटले, ही रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा। तुम्ही देखील याप्रमाणे एकदा बनवून बघा। हे मोदक अगदी खुसखुशीत म्हणजे समोशाप्रमाणे अगदी खस्ता होतात, खायलाही अगदी छान लागतात, लहान मुलांना तर खूपच आवडतात। तर तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला। आणि वेळात वेळ देऊन शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।